तर उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी वेस्ट एंड या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे 11:30 वाजताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे बैठक घेणार होते। काही वेळ थांबून त्याच्यानंतर याच ठिकाणाहून ते मोर्चाच्या स्थळी जाण्यासाठी निघणार आहेत आणि आता जवळपास 1:30 वाजत आलेला आहे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आता वेस्ट एंड हॉटेलमध्ये पोहोचले आणि ही मोर्चा स्थळावरची दृश्य आपण पाहताय। महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चाच्या स्थळी आता एकवटलेले आहेत। तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी इथे वेस्ट एंड या ठिकाणी आले। दोन्ही ठाकरे बंधू त्यानंतर एकत्रच या मोर्चासाठी निघणार आहेत। तर वेस्ट एंड मधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या आधी देखील आपण पाहिलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र भेटून त्यानंतरच ते एकत्र मग सभेच्या ठिकाणी असोत किंवा इतर कुठल्याही ठिकाणी एकत्र जात होते। अगदी निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ भेटायला गेलं त्याही वेळेला राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयामध्ये गेले होते। होते त्यातली अर्धी जवळजवळ यादी ही निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे आणि निश्चितपणे निवडणूक आयोगाला कारवाई करावी लागेल। कारण हा नुसता मनसेचा शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा मोर्चा नाहीये, तर हा जनक्षोभ आहे आणि हा जनक्षोभ रस्त्यावर उतरलेला आहे। अविनाश, हा शेवटचा इशारा आहे। तुम्ही म्हणालात की नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात देशात निर्माण होईल, निवडणूक आयोगाला प्रश्न होईल, कारण लोकांमध्ये याच्या बाबतीमध्ये प्रचंड चीड आहे। भारतातल्या विविध पक्षांमध्ये याच्या बाबतीतली प्रचंड चीड आहे आणि क्रांती घडायला वेळ लागत नाही। ही क्रांतीची सुरुवात आहे। आजचा मोर्चा हा क्रांतीची निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या क्रांतीची सुरुवात आहे। याचा शेवट काय होईल आम्हाला माहित नाही। संतोष धुरी सुद्धा आहेत, ते सुद्धा टी शर्ट याची जर कारण मीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं, परंतु तशी कारण मीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे। यांना घरी पाठवण्याचा निर्णय केला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही। सर, या मोर्चामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे नेते आता शेवटच्या टप्प्यात सामील होत आहेत, मात्र सुरुवातीपासून काँग्रेस अलिप्त दिसून आली मनसेमुळे। काँग्रेसचे नेते सामील होत आहेत, पण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष किंवा मुंबईच्या अध्यक्षा या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजी बरोबर शेअर करायचं नसेल स्टेज किंवा त्यांच्या बरोबर एका फ्रेम मध्ये यायचं नसेल, कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे आणि त्याचाच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। हा जो असत्याचा तमाशा जो यांनी लावलाय, जो फेक नरेटिव्ह पसरवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न यांनी जो लावलेला आहे किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण हे लोक करतायत आणि हा त्यांचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप नसून या महाराष्ट्राच्या मतदात्यांवरती किंवा महाराष्ट्राच्या जनतेवरती घेतलेला आक्षेप आहे। हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे, कारण जनतेने आपलं मत दिलं, जनतेने आपला कौल दिला, त्या दिलेल्या मताचा आणि त्या दिलेल्या कौलाचा अपमान आणि अवमान करणारा हा मोर्चा आहे असं आमचं म्हणणं आहे। मतचोरीवरून तुम्हाला आव्हान दिलं आवाज करणार याला उत्तर ताबडतोब घेईल। मुख्य मोर्चाला 50 लोक असतील तर या सगळ्या सत्याच्या मोर्चाला हजारो लाख लोक येतील इथं। आता मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्राचे जे लोक आहेत त्यांचे मतं चोरी झाले, त्यांचा आवाज दोन्ही ठाकरे बंधू मांडतायत। हा आवाज निवडणूक आयोगापर्यंत पोहोचणार आहे, पोहोचल्याशिवाय राहणार नाही। हा महाराष्ट्रातून सुरू झालेला लढा देशात जाणार गंमत पाहतो मी। अनेक वेळा असं झालं की जेव्हा महाराष्ट्र आवाज उचलतो त्या वेळेला बिलकुल असं झालेलंच आहे। तेव्हा आता महाराष्ट्रात आवाज उचलला जाईल तो देशात जाईल। तुम्ही बघितलं असेल जिथे जिथे आम्ही सगळे निवडणुका लढल्यात प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये कुठे ना काहीतरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते याद्यांमध्ये घोळ आहे।
त्यावेळेस सगळ्या याद्यांमधल्या घोळवरती जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारण्याचा प्रयत्न करतो, कुठलंही उत्तर मिळत नाही किंवा जे उत्तर दिलं जातं ते असमाधानकारक असतं किंवा ते ज्या प्रश्नांना आम्ही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये उत्तर मिळत नाही. आणि निवडणूक आयोगाला आम्हाला आत्ता ह्या आंदोलन आणि मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जाब विचारतोय आणि आम्हालाही अपेक्षा आहे की आता निवडणूक आयोगाने चांगल्या आणि व्यवस्थित रीतीने विश्वास होईल महाराष्ट्रातल्या जनतेला असं उत्तर देणं अपेक्षित आहे. परंतु ज्या काही संस्था आहेत, निवडणूक आयोग असेल किंवा महिला आयोग असेल, या काही संस्था आहेत त्या खरं तर लोकांना न्याय देण्यासाठी ह्या संस्था खरं तर निर्माण झालेल्या आहेत, परंतु लोकांना न्याय या संस्थेकडनं मिळत नाहीये का? दुर्दैव म्हणावं लागेल. आणि आत्ता तरी असं प्रथमदर्शनी असंच वाटतंय की लोकांना न्याय मिळत नाही म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरले.